ओके, तर संध्याकाळचे किती वाजलेत? 5:30. आम्ही आमच्या कामवाले ताईला तिच्या घरी सोडून आलोय. आणि आज काय झालं दिवसभरात? सकाळीच आमच्या राजवीरला गांधील माशी चावली. गांजील माशी? गांधील ना, गांजील. आधी आम्हाला वाटलं मधमाशी आहे, पण हे नंतर त्यांचं स्क्वॉड घेऊन आलेले निरीक्षण करायला, म्हणजे विवेक वगैरे आलेले, तर ते लोक म्हणाले की ती कोणती माशी आहे? गांजील माशी. त्याला नेमकी इथेच चावली आहे आणि त्याचा डोळा हा असा सुजला एकदम आणि लाल झालाय, फुल लाल झाला. पुरा दिवस त्याने रडून काढलाय अक्षरशः. खूप बिचारा हैराण झाला अक्षरशः. मग फायनली आम्ही आता डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टर म्हणाले की काही गरज नाही, अशी 3 दिवस जातील सूज उतरायला ती पूर्ण, आणि ॲलर्जी नाही व्हावी म्हणून एक क्रीम दिली डोळ्याला लावायला, आणि तापाचं औषध, ताप नाहीये पण म्हणाले की तापाचं औषध घेऊन ठेव, ते पण थोडंसं त्याला पेन रिलीफ साठी मदत करेल म्हणून. ओके. मग आम्ही डॉक्टरांकडून निघाल्यावर राजवीर डॉक्टरांकडे गेल्यावर काय करत होता? खुश झाला. त्याला पोटात असल्यापासूनच तो असं हॉस्पिटलमध्ये पाय ठेवला की तो खुश असायचा, आणि तसंच तो आता डॉक्टरकडे गेल्यावर काय माहिती का त्याला इतका आनंद होतो. डॉक्टरांना स्माइल करत होता, खुश झाला. घरी अजिबात हसला नव्हता सकाळपासून, पण त्याला पण आमच्यासारखंच बाहेर पडला की तो खुश होतो. फिरायला आवडतं. मग बाहेर निघाला, थोडं इकडे तिकडे त्याने बघितलं तर थोडा फ्रेश झाला. म्हणून मग आता आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो, ताईंना सोडलं त्यांच्या इथे, आणि मग आता पुढे आम्ही आता घाटात फिरायला निघालो. घाट कंटिन्यू केला. हा राधानगरीचा घाट आहे, आणि आता थोड्या वेळापूर्वी छान असं ऊन पडलेलं कोवळं, आणि आता पाऊस आलाय बारीक बारीक. तर आम्ही इथे कॉफी प्यायला थांबलोय. श्वेताला कॉफी खूप आवडते, माझा आज उपवास आहे. आणि सकाळी आम्ही काहीच खाल्लं नाही आज सकाळपासून. मुलाला त्रास झाला, मग ते एकदम असे काय म्हणतात कावरे बावरे झाले. आणि सकाळी ऊन होतं भरपूर, म्हणून मी आईसोबत मिरच्या सुकवायला लगेच तिथे मी, आई, पप्पा आणि देठ वगैरे तोडत होतो. त्यानंतर पाऊस आला भरपूर, म्हणून मग मिरच्या परत काढल्या. माहित नाही मसाला होईल की नाही, पण प्रयत्न शर्थीचे चालू आहे की कसा बनवता येईल. नाही तर ती 18,000ची मिरचीचं माझं प्रॉपर नुकसान होईल असा अंदाज आहे. लेट्स सी, स्वामींना काळजी. घेऊन ठेवलंय, पण पाऊस हैराण करतो. हैराण म्हणजे अक्षरशः हैराण करतो. ओके, कॉफी पिऊ घेऊ. येस, चीयर्स. छान आहे. थोडीशी गोड आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि वाजले सकाळचे 10:15. माझ्यासोबत आहेत पप्पा, त्यानंतर आमची आई. आणि बारीक दिसते, मस्करी करतो, जाड झाली आहे जरा, बारीक हो, बारीकच दिसते. काय नाही आता वाटाणे. ओके, तर आम्ही तिघे निघालोय फिश मार्केटच्या दिशेने. लास्ट टाइम आईने आणि पप्पानी जे आपल्या फोंड्यातल्या घरी माशाची रेसिपी केली, त्याला तुम्ही खूप छान कमेंट आणि रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल थँक्यू. आता आपण चाललोय आचरण्याला मामाकडे, पण आई म्हणाली मामाकडे चाललोय तर मच्छी घेऊन जाऊया. म्हटलं ठीक आहे. आता मामाकडे का चाललोय तुम्हाला कॅप्शनवरून समजलंच असेल, तरी पण सांगतो. आज आपण पेरणी करतोय. आज तारीख किती आहे? 5 असायला पाहिजे आई. तारीख 6 तारीख बाई मामा. 6 तारीख आज आपण भात पेरणार आहोत. ऊन आहे, भात पेरून यायचं पण आहे, कारण ऊन राहिलं तर मग मिरची सुकवायची. अजून किती दिवस मिरची सुकणार आहे माहित नाही, पण ठीक आहे, आपण हार नाही मानेंगे. चला जावे जरा सुलभा त्याला व्हिडिओ. काय बरा शुक्रवार आहे, पण फिश मार्केट एकदम थंड आहे. पावसाळा सुरू झालो काय, लोक माशांकडे जरा कमीच जातात. हो, गुड मॉर्निंग. ती काढून राखाय ना आणलास? चांगलं आहे, तळून छान लागतो. गुड मॉर्निंग कधी. आता गुड मॉर्निंग रागवलीस का? तर तसं सांग. चला चल चल. जाताच काय तुम्ही? आत्याच महाग झाली. ठेवा डोकी पण ठेवते. डोकी कोणा होईल आते? तुझ्याकडे मांदेली नाही येत कधी? मांदेली नाही विकत? मांदेली मुंबईत व्हायला जाई,
मांदेलेली बोंबील मुंबईत खायचे, हे नाही खायचे. आणि हलवा, पापलेट, सुरमई इकडे मिळतात, खेड्यात खायचे. आणखी काय आमच्याकडे इतकं सुंदर भेटतं ना. आमच्या बाजूला मोठं मार्केट आहे, मोठं म्हणजे. कधी जाऊया याच्याकडे? वाटून जाऊया. लाईट मार्केट सांगायचं, कोणी आणून सोडतो. ओके. आई पप्पांसोबत नाश्ता केला, छान भोगले काकांचा वडापाव खाल्लाय आणि सीएनजीच्या लाईनीला आलोय. हे मस्त आहे यार. कुठेही जायचं असलं की आमका सीएनजी बरोबर संपवता येत तेवढं. काल आम्ही फिरलो शेता वगैरे, त्यामुळे जास्त संपला. आता ही एक गाडी आहे, ही गाडी आहे, मग आपला नंबर आहे. आमची आई काही गाडीतनं खाली उतरायला बघत नाही. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट उगनरली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळी सकाळी स्वागत आहे. आता फायनली आपण पोहोचलोय मामाच्या घरी, म्हणजेच आचरण्यामध्ये. आणि ही जी सगळी आता कोपरे बघताय, हे थोड्या दिवसांनी तुम्हाला कोपरे वेगळे दिसतील. आज आपण भात पेरतोय. माझ्या डोक्यावर भात बघताय, हे सुपर वाडा कोलमचं आहे. वाडा कोलमपेक्षा पण बारीक तांदूळ आहे. आणि दुसरं घेतलंय ते ओम्स आहे. जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर. आता आजच्या दिवसभरात आपल्याला भात पेरायचं आहे. पण पॉवर टेलर आपला नाही, पॉवर टेलर भाड्याचा आहे. आपला पॉवर टेलर यायला जरा अजून उशीर होईल. सो हा एक कोपरा मामांनी साफ करून ठेवला आहे. दुसरा तिथे थोडासा भाजायचा राहिला, पतेरा जमा करून ठेवला आहे. ते तिकडे चिरे आहेत, ते सगळे उचलून काढायचे. आज मेहनत आहे खूप. आणि सुलभा त्याकडनं मासे घेतले. मामा कुठे आहे? गेले काय? आवाज देऊन देऊन दमलंय. सांगितलं नाही कसा? मामीला विचारा, जिला घेऊन इले तेव्हा आवाज दिले तुमका 3-4 वेळा. कोण नव्हता? माहित नाही कुठे गेलं. दुपारचा पप्पीताई होती बघा. पप्पीताई निघाली त्या दिवशी आमची, त्या दिवशी ती निघाली आणि आम्ही आलेलो. त्या तारीख नाही सांगू शकत तुम्हाला मी. आता ये बघूया, आता काही शेती चालू झाली की आणणार काहीतरी. बाकी बरे आहात ना तुम्ही? हो. हे काय भातच पेरायला आलोय. हा, तुम्ही पेरलास? वा. मामा काय गेले दुसरे? आलो. हा पतेरा खालून जरा ओला होता, वरचा सुकला, खालचा ओला आहे. पप्पा आता त्याला पलटी करतात, म्हणजे ऊन लागून जरा खालचा जो वर येईल तो पण सुकेल. त्यानंतर मग आपण त्याला आग लावूया. या आधी गैदा मजुरी आहे. कोणची आहे ते? हे कोणचे चिरे? राजा कॉन्ट्रॅक्टर. करावे लागतात तरच ती शेती चांगली होते. मग आता जरा साफसफाई अभियान चालू आहे. तोपर्यंत तो पतेरा सुकला की मग जाळून घेतील. आणि मामाने कोणाचं पॉवर टेलर सांगितलं भाड्याने. खूप टाईम नंतर आम्ही कोणाचं तरी पॉवर टेलर भाड्याने घेतो. खूप टाईम नंतर, म्हणजे 5-1 वर्षाच्या आधी घेतलेलं एकदा. त्यानंतर आता आपला यश आजारी पडला म्हणून जायचं नव्हतं त्याला, पण रिपेअर करून पण परत ती झंझटमारी होणार. आणि पावसात लावणीच्या टायमाला जर पॉवर टेलर बिघडला तर रिपेअरिंग मला लगेच नाही भेटत. उद्या माणसं सांगितलेली असतील आणि उद्याच पॉवर टेलर बिघडला तर मग त्या माणसांची मजुरी फ्रीमध्ये द्यायला लागते. सोप्पा नाही यार, पण मजा येते. मी जमा केलेलं सगळं आमची आई नेऊन तिथे पतेऱ्यात घालते, म्हणजे ते पण हाताबरोबर जळून जाईल आणि एक घाण जाईल. बिचारी करता, हा झेपत नसला तरी करता दणकावून काम. चाय खाऊ किंवा पण लयच झाली. पेलो मोठं तर खैसून कराड आणून घातल्याने पतेऱ्यावर, पण एवढं पतेरो जळत तसा माका वाटत नाही, कारण कराड पण तसा वलाचा. आणि मी घेऊन इले शिडी ते ठेवलंय. त्या आंब्याची सावळी तिथे खाली पडते,
पप्पा बोलले वर जाऊन जरा 2 डेळे मारते. म्हटलं मार. वा हळू. हा हो आता आई आमची इच्छा तर कधी बाजावळी काय करायचं. ओके तर मामीच्या किचन मध्ये आल्याचे असे कोंब गावले ते तोडून घेतले. तर मामाने हाय काय अळी घातली ना ती बघा. ही दोडकी पडवळ काकडी अशी अळी घातली आहेत आणि ह्या अशा वेली सोडल्यात कौलावर. म्हणजे कौलावर जाणार या वेली आणि वाढणार. भोपळ्याची असेल तर ती 100% कौलावरच होणार. इथे पण अळी हे सुरण आहे. सो आता मला एक कोंब दिसले तर मग राहवलं ना. म्हटलं आपण पण जरा घालूया इल्यासारखे काहीतरी. तर आता पॉवर टिलर येईल तेव्हा येईल. पप्पा आणि मी साफसफाई करतो. तिकडे ती सगळी पत्र्याची घाण आहे ती भांगेऱ्याने ओढतो. ते चिरे आपले नाहीत ते चिरे तिकडच्या माणसांचे. त्यांना सांगायला लागतील उचलून घेऊन जायला. आणि अजून पण पप्पा प्रयत्न करतात की हे सगळं कसं जाळतील. त्यासाठी सुका काय गावात जमा करतात. मी आता जरा भांगेरा घेतो. भांगेरो माहिती असेल तुमका. मग अशी ज्या सुरुवाती कडत होते तर भांगेरो घरात ठेवलेलं आहे. परत वजा किती लेट आलं ते विचारतात काय बोलायचं. तर शेताच्या बाजूला झाड असलं तर झाडांच्या सावलीचा शेताला खूप त्रास होतो. सोबतच हे पानातून जे पाणी पडतं टिपिक 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 ते पाणी ह्याच्यावर पडून ते तरवा तो जो रोप असतं ते कुसतं. त्यामुळे शेताच्या आजूबाजूला झाडांची सावली असताना शेत मोकळं हवं म्हणजे ऊन पण लागतं आणि पाऊस पण लागतो. गेल्या वर्षी नव्हतं तोडलं यावर्षी तोडतोय फांद्या. पर्याय नाही आता. येतली पुढच्या वर्षी पालवी परत येतली. ओके तर पप्पांनी आता हे मोठे मोठे डेळे मारलेत. खडसूचं काम माझं असतं. सो आता हे एवढे खडसलेत तिथे टाकतोय. तिथून पप्पा येऊन तिकडे टाकतात. हे संपूर्ण बारीक डेळे करायचे आहेत आणि उचलून साईडला करायचं आहे. आणि हे पाऊस भरला आणि अजून पण ट्रॅक्टरचा काय पत्ता नाही. ओके तर आता एकच मोठा डेळा राहिलाय. हळू हो. बाकीचे सगळे झाले. बारीक बारीक पाऊस येलो. टी शर्ट काढलेला म्हणून आतमध्ये आलो. जरा बसतो. तर बाहेर पाऊस आहे. मामा गेलाय पॉवर टिलर बघायला. पप्पा आणि मी टाइमपास कमी घेतोय. आमच्या मामांकडे हे कॅट खूप असतात कारण वरळीवाले मामा पोलीसमध्ये होते. त्यामुळे सुरुवातीपासून या घरात पत्ते खूप यायचे आणि लहानापासून इथे रम्मी हा गेम आवडीने खेळला जातो बिना पैशांचा. पप्पा मामाकडे काय मागतं ऐकला हुंडो देवा पॉवर टिलर मागा आत्ता हुंडा काढतील तुमचा मग. ओके आईने ते मच्छी फ्रायसाठी काळुंद्रा ठेवली आहेत. काळुंद्रा आणि हे सौंदळे सारा ही चटणी तळायसाठी ठेवली. तर दुपारचे वाजले आहेत 2 आणि आमच्या आईने मन लावून ह्या कालन केलेला दिसतात. पुण्यात ठेवल्या सुवासिला आणि आहे सौंदळे आणि काळुंद्रा तळल्यानं. काळुंद्राची तुकडा पाहिजे आई बघा. ही काळुंद्राची तुकडा आणि पप्पांनी इथे एवढा आंबट असून पण कैरी कापली आहे. जरा कमेंट करून सांगा आंबट खाऊ नका म्हणून. लय आंबट खातात. मामा नाही जेवत आहेत. मामा नाही जेवत. मंडळी जेवणाचं ताट रेडी झालंय. सौंदळे काळुंद्रा फ्रायचा एकच तुकडा आलाय कुठून तरी तो. आणि हे सगळं आमच्या आईने आणि मामीने केलंय. हा बरा जेवण बरा. कसं आंबट खातात मला खरंच कामाला वाटतं तुमची. जेव घ्या मंडळी. छान पोटभर जेवलोय आणि आता ट्रॅक्टर घ्यायला आलोय त्या दादाचा. मामा आलेत सोबत. पप्पा जरा झोपले आराम करतायत. म्हटलं झोपू दे. त्यांना उठवलं ना की दरड्यांची घराकडे. आणि ही जमीन पण दरडे हे आडनाव आहे आणि ही दरडेवाडी. चला हा ट्रॅक्टर त्यांनी नवीनच घेतलाय. दातबीत पण काढून आहेत. पॉवर टिलर शेतात घेऊन तर आलोय. हा त्यांचा नवीनच आहे किसान क्राफ्टचा. आपण पण मे बी घेतला तर सेम असाच घेऊ. आणि 1 तो 2 आणि 3 हे 3 कोपरे आपल्याला पेरायचे आहेत. बघूया आता कसा काय होता. तर मंडळी यावर्षी या शेतीला सुरुवात करतोय. सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या. पहिला कोपरा पेरायला घेतोय. बोला गणपती बाप्पा मोरया.
तर 15 मिनिटात उकळून आणि दुडून झालंय. आता भात पेरल्यावर ते भात ढाकायला हवं, म्हणजे माती खाली जायला हवं, म्हणून वर्षावर पॉवर टिलर फिरवायचं, म्हणजे भात लपलं जातं. पूर्वी गुटा मारायचे, आता गेले दिवस. होय ना मामा? दातो गुटो आता आठवणीत रावले ते. मामा तुमचा हा गुटो होतो पण काट्या नाही असणार. झालं त्यांनी माळ टाकले. वयाच्या किती वर्षापासून शेती करताय मामा तुम्ही? मी पहिला लहानपणा करत आलो. कुठे आजार इथे नाही. इथे नाही, मामाकडे. मुंबईला कधी गेलात मग? मुंबईला गेलो मी सांगा, संध्याकाळ होईल. लक्षात नाही बाबा विसरले, आपण विसरले बाबा. गावी झाल्यानंतर मामाकडे चालूच होता मी. शे घालवले नाही आपण. मामा म्हणजे पप्पांचे सासरे, माझे आजोबा. इसराक होता आता त्यांका. मी काय बोलले का तुम्हाला? हा या रोहित बाय कुठे? हा आता भर घालूची लागत तुमका? काजूची कंटाळले ते लावून. होय ना, बापरे. हा संत्र्याची आपले डाळिंबाची 5 लावली आहेत. खड्डे कमी होते म्हणून आज आणली तिकडे मिळाली चांगली. यंदाच लावलास? आता झाले लावली, आता शेवटची 2 लावली. ओके ओके. मोसंबीची 5, मोसंबीची 3, संत्र्याची 2, मोसंबीची 3, 5 डाळिंबाची 7. रोहित मला लक्षात ठेवा, मला विसरू नको झाडं वाढल्यावर. ऍपल वर 2. ओके ओके. आणि बाजूने सगळ्याकडे संपूर्ण शेवगा टाकला. शेवग्याची ओके ओके टाकली, ती आलं रुजून आली. छान छान. ऑल द बेस्ट रोहित बाय. डाळिंबाचा कसा मिळाला? ओके. तर भात पेरायच्या आधी भात छान यावं यासाठी त्या खतवाल्याने आम्हाला एक पाकिट दिलेलं. 25 किलोला 1 किलो वापरायचं, म्हणजे 5 किलोला पण पाव किलोपेक्षा थोडं कमी वापरू शकतो. बस झालं बाप्पा. गणपती बाप्पा. धाप कसं आहे बाळाला? आता आवाज आहे तो. तर भात पेरून घेतलंय. आता ह्याच्यावरून हलका वर्षावर पॉवर टिलर फिरवायचा आहे. जे लपेल ते लपेल, जे वर राहील ते वर राहील. मग तो एक कोपरा आहे आणि हा एक कोपरा. आई बाजूकराव, धोंडो धोंडो. सांगितलं तर बरंच होईल. एक कोपरा आपला पेरून झालाय. आता इथे ओमसाई पेरतोय. ओमसाई 5 किलो आणलेला, सुपर वाडा कोलम 5 किलो आणलेला. त्यातला 2 किलोच इथे बसेल, 2 ते 2.5 किलो, 2.5 किलो उरेल. मग तो जो मोठा कोपरा आहे पहिला, तिथे उरलेला त्या साईडला ओमसाई, या साईडला सुपर वाडा कोलम, असं 10 किलो आपण 3 कोपऱ्यांमध्ये पेरतोय. वर्षभराने पॉवर टिलरला हात लावलाय. हा हा, मजा आली. आमची आई काय काम करते एक नंबर का पप्पा? मी तेच म्हटलं, आमची 1 नंबर काम करते. हा बाबा, पित्त उठलं आईला. टी ब्रेक झालाय आणि पप्पा हे शेताच्या बाजूची जी साऊट बिऊट वाढत असतात, ती साफसफाईचं काम आमचे पप्पाच करतात आणि खूप छान साफ करतात कडेकडेने एकदम. त्यांचे मनात तर हे सगळंच बारीक करायचं आहे, पण ते आपलं नाही, त्यामुळे ते आता गपरावले. जाऊ दे, खराब होतं. हो, सांगितलं मी मगाच्या व्हिडिओत. तर मंडळी, हे जे भात आहे हे ओमसाई आहे बघा, तांदूळ बारीक आहे. आणि
हे आहे ते सुपर वाडा कोलम, हे त्याच्यापेक्षा बारीक आहे आणि वाडा कोलमपेक्षा पण हे अजून बारीक आहे आणि चवीला पण खूप छान आहे. सो हे जरा तांदूळ आम्हाला महाग भेटले, म्हणजे भात महाग भेटले आणि रिझल्ट पण चांगला आहे आणि मार्केट व्हॅल्यू पण चांगली आहे याची. बघूया काय होता. पप्पांनी आता ह्या कोपऱ्यात रका पेरून घेतली, मग त्या गुहेचा खत मारल्याने आता ओम साई पेरतात. साईनाथ महाराज की जय. एक नंबर अरे आपण चांगलं आहे. तर थोडा वेळ मी धरला, आता पप्पांनी धरलाय आणि ते जरा लय फास्ट पळवायला बघतात. ते बघा झालेल्यातनं पटापट नेतले, आता आता ओढून धरतले. य य य य मार्केट स्ट्रॅटेजी. ओके, आता हा एक कोपरा झाला की आपलं भात पेरणी समाप्त. तर जास्तीचं ते आम्ही सुपर वाडाच पेरतोय. हा संपूर्ण कोपरा सुपर वाडा आहे, हा संपूर्ण कोपरा सुपर वाडा करतोय. ओम साई अजून पण 2.5 किलो उरलाय, आता राहू दे, बस झालं. आता हावऱ्यासारखं पेरतो, नंतर तरवा आला की मग कुठे लावायचा हा प्रश्न पडतो आणि त्यानंतर कापायचा कुठं हा खूप मोठा प्रश्न पडतो. आणि आता तेवढी आता ताकद नाही राहिली आहे माझ्यात, नाही आईमध्ये आमच्या. सो जेवणा खावणाचे पण त्यावेळी हाल होतात, वांद्यात येतं सगळं काम आणि कामाक माणसं आधी गावात नाहीत. बघूया सुपर वाडाचा काय रिझल्ट आहे. ओके, तर ज्यांचा आपण पॉवर टिलर आणलेला तो मी त्यांना देऊन आलोय, त्यांना त्याचे पैसे पे केलेत. थँक्यू सो मच ब्रो, जर व्हिडिओ बघत असशील तर. आणि आता हे आपले 3 कोपरे झालेले आहेत. हे एवढं संपूर्ण शेत फक्त हा इकडचा लेफ्ट साईडचा खराब झालेला कोपरा नाही करणार आहे, पण तो रान वाढलेला करतोय. सो ते बारका 1, बारका 2, बारका 3, 4, बारके 5, 6, 7, 8, 9, 10. या साईडला 3 आहेत, 11, 12, 13 बारके आहेत. मोजायला फक्त काउंटिंगला 1-1 पडतोय. हे सगळे कोपरे आपण हा पेरलेल्या तरव्याने लावणार आहोत. यातला उरलेला तरवा आपण हरकुळात घेऊन जाणार आणि पुढल्या तारला व्हाळाकडे जी शेती आहे ती उखळून लावणार आहोत. आणि अजून पण मामाची इथे थोडे कोपरे आहेत. इथे किती कोपरे आहेत लेफ्ट साईडला? अजून 5 कोपरे आहेत. मग ते 5 कोपरे पण आपण करून उरलेला तरवा हरकुळात लावणार. तर म्हणजे आजच्या दिवसाची मजुरी समाप्त झाली आहे. खूप छान वाटतंय, पावसाळा आलाय, आपलं शेतीचे व्हिडिओ सुरू झालेत. आय होप तुम्हाला पण आनंद होत असेल. आणि जे नवजात आहेत शेती या बाबतीत त्यांना हे सगळं बघायला होप्स आवडत असेल. आणि ज्यांना माहिती आहे, ज्यांनी कामं केलेली आहेत आणि ते आता करत नाहीत किंवा वयामानानुसार आता त्यांना नाही झेपत, ते व्हिडिओ बघून खुश होत असतील की आमच्या वेळी ढोरापोरा होती तर मजा आहे, ती मजा वेगळी होती, ती मजा खरंच वेगळी होती. हे पॉवर टिलरने बहिरावण्याची लक्षणं जास्त आहेत. त्यावेळी पुकारे घालायचे, गप्पा मारायचे, गाणी म्हणायचे, इकडच्या तिकडच्या गप्पा करत डोरांका चालवायचे, कधी कधी बैलांची झुंज लागायची, बैलांना चरवायला 3-3 तास शेतकरी उभा राहायचा, त्यानंतर त्यांना बांधल्यानंतर तो स्वतः जेवायला जायचा. सो ती एक भावना किंवा तो एक इमोशनल टच वेगळा होता. आता इमोशन्स नाही राहिलेत. आता फक्त शेती करायची, झपझप झपझप आणि पटापट ते कापायचं आहे. तिथे पण मशिनरी आली आणि झालं, हो गया. पण मेहनत आहे, असं नाही की झपझप झपझप झालं. पॉवर टिलर उचलण्यामागे, दाबून धरण्यामागे त्याच्यामागे खूप कष्ट आहेत. लावणीत कष्ट आहेत, पेरणीत कष्ट आहेत, त्यानंतर पेरून झाल्यानंतर रान वाढतं, ते रान काढण्यात कष्ट आहेत, लावून झाल्यावर रान वाढतं, ते काढण्यात कष्ट आहेत, कापणीला कष्ट आहेत. पाऊस भरपूर पडला तर येऊन बांध फोडावा लागतो, पाऊस नसेल तर येऊन बांध बांधून पाणी तुंबवावं लागतं. उंदीर असतात, साप असतात शेतात, बऱ्याच गोष्टींना काय म्हणतात सामोरं जातो तो शेतकरी आणि धान्य पिकवतो तो शेतकरी. म्हणून म्हणतात शेतकरी टिकेल तर सगळं काही पिकेल. बाकी मला आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज तारीख आहे 6 जून, तर मी आज भात पेरलाय, तर किती दिवसांनी माझा तरवा लावायला होईल हे कमेंट करून मला नक्की सांगा. बाकी आई पप्पांसाठी एक कमेंट आवर्जून करा. राजवीरचा डोळा आता बरा आहे. आज सकाळी त्याची सूज उतरली, काल भयानक सुजलेला, अक्षरशः जीव चुरचुरत होतो काल दिवसभर. आणि आता कळतंय की एक बाप म्हणून जेव्हा मुलाला काही लागतं तेव्हा बापाला काय वाटत असेल. सो हॅट्स ऑफ पप्पा तुम्हाला पण.
बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर काळ्या कलरचं माझ्यासारखं जे बटन आहे त्याचं चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला शेतीचे व्हिडिओ असेच बघत राहायला आवडतील का हेही कमेंट करून सांगा. बाकी भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. सैन राहा. मामा आमचे चाललेत मुंबईला. यार मला आता पाटलादाराला जाऊन रडायला लागेल. नको बोलू गो.